सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो खूप भयानक आहे। ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती अक्षरशः थरारून शहारे उभे राहिले। काय ही प्रचिती, काय ही महिमा, काय ही अगाध लीला। खरंच जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे। स्वामी महाराज ज्याप्रमाणे म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी महाराज हे नक्की आपल्या भक्ताला खरे करून दाखवतात। खूप भयंकर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील करुणामय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी स्वामी सेवेमध्ये कशी आली, स्वामी सेवेत आल्यानंतर मला काय अनुभव आले आणि स्वामींनी आज जे काही आहे ते स्वामी कृपेने कशा प्रकारे आहे ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझ्या या अनुभवातून स्वामींवरचा तुमचा विश्वास वाढला आणि एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे। या हेतूनीच आज हा अनुभव येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सुनीता। स्वामी भक्तांनो, आमची परिस्थिती ही खूप हलाखीची। माझ्या आईवडिलांची परिस्थिती देखील ही खूप हलाखीची। मला 4 बहिणी आणि 1 भाऊ होता आणि आईवडिलांच्या इथेही काबड कष्ट करूनच दिवस घालावे लागले आणि आम्ही 4घी बहिणी असल्यामुळे आमचे लग्न असेच करून देण्यात आले। खूप काही सोंगडोंग अजिबात लग्नात झालं नाही। जसे पाहुणे आले, जे मिळेल, जे लोक सांगतील तशा यांच्यासोबत आमचे लग्न करून देण्यात आलं। त्यामुळे माझी इकडली परिस्थिती देखील खूप हलाखीची होती। सर्व काही आमचं पोटपाणी हे हातावरतीच होतं। आमचे जे घरचे होते त्यांनी देखील आम्हाला लग्न झाल्यानंतर 2 महिन्यातच हे काढून दिलं, सेपरेट काढून दिलं, तुम्ही तुमचं करा असं सांगितलं। त्यामुळे कुणाचाही आधार नव्हता। मी आणि माझे मिस्टर सालाने एका शेतामध्ये काम करून राहू लागलो। त्या मालकाच्या घरीच आम्ही राहत होतो। त्यांच्या शेतामध्ये आम्ही अक्षरशः पत्र्याचे एक रूम बनवली होती आणि तिथे आमचा संसार थाटला होता। त्यामध्येच आमचं उदरनिर्वाह चालू होता आणि देवाचं करायला फारसा कधी वेळच मिळाला नाही। कुठल्या देवाचं करावं हे कधी कळालंही नाही आणि कामातच सर्व वेळ जात होता। अख्खं आयुष्य कामातच गेलं असं म्हणायला देखील हरकत नाही। मुलंही झालं, त्यानंतर मुलांची जबाबदारी, त्यांचं संगोपन करणं, कामही करणं, यात खूप सारं दमून जात होती। कुठेच काही हे नव्हतं आणि त्याचवेळी म्हणजे असं देवाचे घरात फोटो वगैरे होते भिंतीला लावणे। पूर्वी कसे गरिबांच्या घरात असायचे तसेच आमच्या घरात होतं। देवघर म्हणजे असं काहीच नव्हतं। भिंतीलाच असे कुणवून देवाकडे गेलं तर फोटो वगैरे आणायचे आणि कुठूनही आले तर ते फोटो घरात ठेवायचे आणि त्याची फक्त अगरबत्ती जमली तर लावायची। कधी आंघोळ घालायची, महिन्यातून 1-2 वेळेसच देवाला आंघोळ घातली जायची, बाकी तर इतरत्र आंघोळच कधी घातली नाही। एक दिवस काय झालं की असंच मालकाच्या शेतामध्ये खूप बायका म्हणजे कामासाठी आलेल्या होत्या आणि मीही त्यांच्यामध्ये होती। मग त्या रोजानी असल्यामुळे काम हे चालूच होतं। काम करत असतानाच असंच स्वामींचा विषय निघाला। त्यातील त्या 2 सेवेकरी होत्या आणि ते स्वामींची सेवा करायचे। ते स्वामींचे गाणे म्हणू लागल्या, स्वामींचे श्री स्वामी समर्थ मंत्र जपत होत्या, तारक मंत्र म्हणत होत्या, सर्वांना म्हणून दाखवत होत्या म्हणे खरंच या मंत्रामध्ये खूप पॉवर आहे म्हणे, हा जर केला ना म्हणे घरात खूप परिस्थिती चेंज होते, जे नशिबात नाही तेही मिळतं असं त्या सांगत होत्या। आणि मलाही कुठंतरी मनात असं वाटलं की आपण म्हणजे करावी की नाही, असा खूप मोठा विषय मनामध्ये आला होता। मग मी सहज त्या ताईंना म्हटले की माझी पण इच्छा आहे करायची, तर ते कसं करायचं? तर ताई म्हटल्या, काही नाही हो, फक्त तुम्ही जिथं काम करताय ना तिथे फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा। तुम्हाला नाही वेळ मिळत फक्त त्यांना अगरबत्ती लावा आणि फक्त फोटो पुसून अष्टगंध लावा, अगरबत्ती लावा आणि श्री स्वामी समर्थ मंत्र आणि घरामध्ये मोबाईलमध्ये तारक मंत्र लावून द्या आणि स्वयंपाक करताना काम करताना श्री स्वामी समर्थ म्हणत राहा म्हणे, असं त्या ताईंनी सांगितलं। आणि मग त्यांनीच मला स्वामींचे एक माळ आणि फोटो घरी आणून दिला आणि मग मी तो फोटो आणि माळ ते सर्व भिंतीवर
पाटावरती ठेवलं आणि तिथून माझी सेवा सुरू झाली. सेवा म्हणजे फार काही असं नाही, फक्त मंत्र जपणे, मोबाईलमध्ये लावणे, अनुभव ऐकणे, अशी हे सेवा माझी सुरू झाली. आणि मग तिथून पुढे माझी देवाची थोडी थोडी गोडी लागत गेली. आणि मग मी पाठी सकाळी लवकर उठू लागले की नाही बाबा, आपल्या घरात देव आहे तर त्यांची थोडीफार का होईना देवपूजा ही झाली पाहिजे. त्यांना तसं नको ठेवायला. ज्याप्रमाणे आपण आंघोळ वगैरे करतो, जेवण करतो, तसं देवाला पण पाहिजे. कारण आपण त्यांना तर आपल्या घरात आणून बसवलंय, ते स्वतःहून नाही आले तर आपण त्यांना बसवलं, मग त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे, असं मनामध्ये कुठेतरी विचार येऊ लागले. आणि मग मी सकाळी लवकर उठू लागली आणि देवांना आंघोळ वगैरे घालणे म्हणजे फोटो पुसणे, गंध लावणे, अगरबत्ती लावणे आणि मग एक वेळेस एक माळ आणि तारक मंत्र म्हणत होती आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करत होती. असा माझा दिनक्रम रोजचा चालू झालेला होता. असं करता करता मग घरामध्ये थोडेसे चेंजेस मला दिसू लागले. मग त्यावेळेस खूप विश्वास माझा वाढू लागला. मग मी ज्या ताईंनी सांगितलं होतं त्यांनाही सांगितलं की असं असं होऊ लागलं. कारण एक दिवस असंच झालं ना की घरामध्ये अक्षरशः 1 रुपयासुद्धा नव्हता आणि कुठून पैसे येणार हा खूप मोठा प्रश्न होता. कारण संध्याकाळी खाण्यासाठी सामान आणण्यासाठी पैसे नव्हते. काय करावं हा खूप मोठा प्रश्न पुढं उभा राहिला. आणि त्याच वेळेस काय झालं ना की म्हणजे मी खूप दिवस झालते तेव्हा त्यांच्या घरी कामाला गेली होती, पण त्यांनी ते काही पैसे मला दिलेले नव्हते. मी खूप वेळेस मागितले पण ते म्हणायचे की आमचं पेमेंट झालेलं नाही, आमचं पेमेंट झालं का मग देऊ. पण त्या दिवशी ते स्वतःहून घरी आले आणि त्यांनी ते पैसे माझ्या हातामध्ये ठेवले. आणि मग मी फक्त स्वामींना विनंती केली होती की स्वामी तुम्हीच काहीतरी करा आणि पैसे येऊ द्या, म्हणजे संध्याकाळचं जेवण घरामध्ये बनवून, असं मी स्वामींना म्हटली होती. आणि खरंच लगेचच पैसे हातात आले. तो एक मला खूप मोठा चमत्कार झाल्यासारखा वाटला की स्वामी साक्षात्कार झाल्यासारखा वाटला की नाही बाबा, स्वामींना काही म्हटलं तर ते खरं होतं, असा विश्वास बसला. आणि मग तिथून पुढे आणखी सेवा वाढली. मी आणखी नामस्मरण करू लागले. स्वामी सेवेची खूप गोडी लागली आणि नकळतपणे स्वामींची मी खूप स्वामीमय झाली. मला कोण काय बोलतं याच्याकडे माझं लक्ष नसायचं, फक्त मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच चालू असायचं. आणि माझे मिस्टरांचे माझे खूप वादविवाद व्हायचे आणि जेव्हापासून सेवेत आले तेव्हापासून हे वादविवाद देखील फारसे कमी झाले. असंच सकाळी एक दिवस लवकर उठली आणि स्वामी म्हणजे सेवा माझी सुरू झाली. सेवा सुरू करताना गंध मी लावत होती, प्रत्येक देवाला गंध वगैरे लावत होती. त्या क्षणी काय झालं ना की आमच्या त्या भिंतीवरती देव हे चिपकवलेले होते आणि त्या भिंतीच्या तिथेच एक असं मोठं होल होतं. त्या होल म्हणजे मी असं माझा हात पुढे केला, हात पुढे केल्याबरोबर एक मोठा असा नाग आला आणि त्याने त्याला माझ्या हाताला चावा केला. ज्यावेळेस तो नाग असं चावा केला त्यावेळेस मी खूप मोठ्याने श्री स्वामी समर्थ म्हटली आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की असं असं घडलं आहे. त्यावेळेस सर्वजण खूप घाबरले की आता काय करायचं. मग मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता काय करायचं की जर साप सापडला तर बरं आहे, नाहीतर कसं होणार, हा खूप मोठा विषय होता. कारण साप सापडला तरच पुढचे विलास चालू होणार. मग मला पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे जाऊन ॲडमिट झालं. माझे जोपर्यंत मी हॉस्पिटलला जात होते ना तोपर्यंत मला शुद्ध होती आणि माझ्या मुखात फक्त श्री स्वामी समर्थ हाच मंत्र चालू होता. माझी मुलं अक्षरशः खूप रडत होती की आईला आता काय झालं आणि पुढे काय होणार आहे. ते मी म्हणायचे काळजी करू नका, स्वामी आहेत, व्यवस्थित करतील स्वामी सर्व, घाबरू नका, विश्वास ठेवा, स्वामींचं नाव घ्या, असं मी प्रत्येकाला सांगत होती. आणि माझी मुलं देखील स्वामींपुढे तिथे बसून रडू लागली होती आणि स्वामींचा जप करत होती. मग ते साप पकडणारे आहे त्यांना पटकन बोलवण्यात आलं आणि मग त्यांनी सर्वत्र शोधलं आणि त्यांना तो साप सापडला. इतका स्वामींच्या कृपेने इतका लवकर साप सापडला, नाहीतर तो साप लवकर सापडत नसतो. लवकर सापडला आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणलं त्याला आणि माझ्यावरती विलायत चालू झाले. तोपर्यंत मी बेशुद्ध होते. ज्यावेळेस मी बेशुद्ध होते ना त्यावेळेस मला असं वाटायचं की मी अक्कलकोटमध्ये आहे आणि स्वामींच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले आहे आणि स्वामी माझ्या डोक्यावरून हात प्रेमाने फिरवत आहे. एक आई जशी आपल्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेतं तसं स्वामींनी मला त्यांच्या कुशीमध्ये घेतलेलं होतं असं मला वाटत होतं. आणि मी पूर्णपणे भारावून गेली होती. माझ्या डोळ्यातून असं पाणी गळत होतं की स्वामींनी मला त्यांच्या मांडीवर घेतलं असं मला वाटत होतं. त्यामुळे खूप छान मला असं वाटत होतं. आणि थोड्याच वेळामध्ये माझं विलाज योग्य पद्धतीने विलाज झाले आणि मला शुद्ध आली. आणि डॉक्टर देखील म्हणजे खूप हैराण होते की आजपर्यंत आमच्या आयुष्यातील ही पहिली केस आहे म्हणे की एवढ्या मोठ्या सापाने असं चावल्यानंतर आणि एवढा विषारी साप
हा चावून तुम्हाला गेला आणि तुम्ही जिवंत आहात हे खूप मोठं उदाहरण आहे. खरंच तुमच्यावरती देवाची खूप मोठी कृपा आहे की त्याने तुम्ही आज बचावला आहात. असं जेव्हा ते म्हटले त्यावेळेस मी म्हटलं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे फक्त माझ्या स्वामींनी केलं आहे. माझे स्वामी प्रत्यक्षात मला वाचवण्यासाठी आले होते आणि स्वामींमुळे आज मी वाचली आहे. माझं हे उरलेलं आयुष्य फक्त स्वामींनी दिलेलं आहे. स्वामींची ही देणगी आहे. मी असं डॉक्टरांना म्हटले त्यावेळेस डॉक्टर देखील स्वामींपुढे नतमस्तक झाले की खरंच तुमचे स्वामींनीच तुम्हाला वाचवलं आहे. स्वामी भक्तांनो, त्या दिवसापासून मी स्वामींकडे कधीही काहीही मागितलं नाही की मला धन द्या, दौलत द्या, काहीच मागितलं नाही. मी फक्त स्वामींना मागत होती की स्वामी, तुम्ही जे काही दिलं आहे त्यामध्ये मी खूप सुखी आहे. तुम्ही मला एवढं मोठं आयुष्य दिलं हे जगायला, पुन्हा एकदा मला हे दिलं तेच माझ्यासाठी खूप आहे. फक्त आता या दिलेल्या आयुष्याचा माझ्याकडून चांगला वापर करून घ्या. जे कोणी दुःखित आहे त्यांच्यापर्यंत मला तुमचा मार्ग पोचू द्या आणि तुम्हाला पोचू द्या. खरंच स्वामी, तुम्ही गेलेले नाहीत तर आहात. तुम्ही सर्व काही बघत आहात. मला माहीत आहे माझी परिस्थिती आज नाही उद्या सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि माझी मुलंही सर्व व्यवस्थित होणार आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य असा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती अंगावरती शहारे आणणारा हा अनुभव होता. खरंच ताई, खूप म्हणजे खूप तुमचं आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहे. किती मोठ्या संकटाला तुम्ही सामोरे गेला आणि तुम्ही स्वामींवरचा विश्वास डगमगू दिला नाही. त्यामुळे स्वामींना तुमच्या विश्वासाला जागावं लागलं आणि तुम्हाला व्यवस्थित बरं करावं लागलं. खूप सुंदर अनुभव होता. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.